नमस्कार विद्यार्थ्यांनो, सक्सेस स्टडी हब अकॅडमीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण नवोदय प्रवेश परीक्षेतील अत्यंत महत्त्वाचे प्रकरण शिकणार आहोत, नंबर्स अँड न्यूमेरिक सिस्टीम। या एका प्रकरणातून दरवर्षी 2 ते 4 प्रश्न विचारले जातात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूया। प्लेस व्हॅल्यू। प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय तर स्थानिक किंमत। एखाद्या अंकाची किंमत त्याच्या स्थानावर अवलंबून असते। उदाहरणार्थ 5,43,281। इथे पहा, 5 हा लाखाच्या स्थानी आहे, 4 हा 10,000च्या स्थानी म्हणजेच 10,000, 3 हा हजाराच्या स्थानी म्हणजे 1000, 2 हा 100च्या स्थानी म्हणजेच हंड्रेड्स, 8 हा 10च्या स्थानी म्हणजेच टेन्स आणि 1 हा एकाच स्थानी आहे म्हणून युनिट। लक्षात ठेवा, डावीकडून उजवीकडे गेल्यावर प्रत्येक स्थानाची किंमत 10 पट कमी होत जाते मुलांनो। भाग 2, इवन आणि ऑड नंबर्स। इवन नंबर म्हणजे काय तर समसंख्या आणि ऑड नंबर म्हणजे विषम संख्या। ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्या संख्यांना काय म्हणायचं? समसंख्या। समसंख्या म्हणजेच इवन नंबर। उदाहरणार्थ 24, 58, 106 या संख्येच्या शेवटी 4, 8, 6 हे अंक आहेत म्हणून या संख्या काय झाल्या? इवन नंबर। ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या संख्यांना काय म्हणायचं? विषम संख्या। विषम संख्या म्हणजेच ऑड नंबर। पहा, उदाहरणार्थ 35, 97, 121 या संख्येच्या शेवटी पहा, युनिट प्लेसवर काय आहे? 5, 7, 1 म्हणून या संख्या काय आहेत? ऑड नंबर। भाग 3, प्राइम आणि कंपोजिट नंबर। प्राइम नंबर म्हणजे काय मुलांनो? प्राइम नंबर म्हणजे मूळ संख्या आणि कंपोजिट नंबर म्हणजे संयुक्त संख्या। ज्या संख्येला फक्त 2च गुणाकारक असतात आणि 1 ती संख्या, त्या संख्यांना काय म्हणायचं? प्राइम नंबर म्हणजेच मूळ संख्या। पहा, उदाहरणामध्ये 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29 ह्या संख्या काय आहेत? मूळ संख्या। पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 2 ही एकमेव सम अभाज्य संख्या आहे। ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त गुणाकारक असतात त्यांना काय म्हणायचं? कंपोजिट नंबर म्हणजे संयुक्त संख्या। उदाहरणामध्ये 4, 6, 8, 9, 10, 12, 15 ह्या काय आहेत तुमच्या? संयुक्त संख्या। भाग 4, 1 चे विशेष महत्त्व। 1 ही ना प्राइम नंबर आहे ना कंपोजिट नंबर। 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही। हा प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो। लक्षात ठेवा मुलांनो, 1 ही प्राइम नंबरही नाही आणि कंपोजिट नंबर सुद्धा नाही। कोप्राइम नंबर्स। 2 संख्यांचा समान गुणाकारक फक्त 1 असेल त्या संख्यांना कोप्राइम नंबर्स असे म्हणतात। उदाहरणार्थ 25 आणि 36 यांचा कॉमन फॅक्टर काय आहे? फक्त 1 असतो। अशा संख्यांना काय म्हणायचं? कोप्राइम नंबर्स। 8 आणि 15 यांचा सुद्धा कॉमन फॅक्टर 1 येतो। 9 आणि 10 यांचा सुद्धा कॉमन फॅक्टर 1 येतो म्हणून ह्या काय झाल्या? कोप्राइम नंबर्स। भाग 6, ट्विन प्राइम नंबर्स। ट्विन प्राइम नंबर्स म्हणजे जोड मूळ संख्या। ज्या 2 प्राइम नंबर मध्ये 2चा फरक असतो अशांना काय म्हणायचं? ट्विन प्राइम नंबर म्हणजे जोड मूळ संख्या म्हणतात। उदाहरणार्थ 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे, 5 आणि 7 मध्ये सुद्धा 2चा फरक आहे, 11 आणि 13 मध्ये सुद्धा 2चा फरक आहे आणि 17 आणि 19 मध्ये सुद्धा 2चा फरक आहे। म्हणून अशा संख्यांना काय म्हणतात? तर जोड मूळ संख्या।
भाग 7 ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर. सर्वात मोठी संख्या तयार करायची असेल तर ते अंक उतरत्या क्रमाने लिहा. पहा उदाहरण 8 5 3 1. म्हणजे संख्या काय तयार झाली तुमची 8531. सर्वात लहान संख्या तर अंक चढत्या क्रमाने लिहा. जर 0 असेल तर दुसऱ्या स्थानावर ठेवायचा. उदाहरणार्थ 8057. उत्तर काय येणार तुमचं पहा 5078. 5078. हा नियम परीक्षेत नेहमी विचारला जातो मुलांनो. 0 कितव्या स्थानावर ठेवायचा हे लक्षात ठेवा. क्विक रिव्हिजन. समसंख्या 0 2 4 6 8 या संख्यांपासून सुरू होणाऱ्या संख्यांना समसंख्या म्हणायचं. विषम संख्या 1 3 5 7 9 या संख्यांपासून सुरू होणाऱ्या संख्यांना विषम संख्या म्हणायचं. प्राईम नंबर्स. प्राईम नंबर म्हणजे काय तर मूळ संख्या, फक्त 2च गुणाकारक असतात. कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर म्हणजे 2 पेक्षा जास्त गुणाकारक असतात. 2 ही एकमेव सम प्राईम नंबर आहे आणि 1 ही काय आहे ना प्राईम नंबर आहे ना कंपोजिट नंबर आहे. को प्राईम नंबर. कॉमन फॅक्टर काय असतो फक्त 1 आणि ट्विन प्राईम नंबर मध्ये 2चा फरक असतो. पहा आजचा प्रश्न खालीलपैकी कोणती संख्या प्राईम नंबर आहे. पहा 21 29 35 आणि 39. उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे मुलांनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सक्सेस स्टडी हबला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणावरील सर्वात महत्त्वाचे MCQ प्रश्न सोडवणार आहोत. धन्यवाद.